नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांकाळमधील श्री महांकाली सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे. 6 सप्टेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सुमारे 15,000 सभासद या कारखान्याचे या निवडणुकीमध्ये मतदान करतील. या कारखान्याची निवडणूक ही अनेक अर्थानं गाजणार आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की गेले जवळजवळ 8 वर्ष हा कारखाना बंद आहे. वास्तविक कवठे महांकाळ तालुक्यामध्ये म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यानंतर ताकारी म्हैसाळपैकी म्हैसाळ योजनेचं पाणी आलेलं आहे आणि त्यामुळं किंवा गेल्या 7-8 10 5-6 वर्षामध्ये आपण म्हणू 2019 पासून तुलनेनं बऱ्यापैकी पाऊस पडतोय सांगली जिल्ह्यामध्ये. अगदी दुष्काळग्रस्त अशा पूर्व भागात सुद्धा तुलनेनं बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि मुख्यतः म्हैसाळ योजनेचं पाणी काही गावामध्ये पोहोचलेलं आहे. कवठे महांकाळ तालुक्यातल्या म्हणा किंवा महांकाली कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या गावामध्ये पोहोचलेलं आहे आणि त्यामुळं आता जवळजवळ 6 ते 7 लाख टन ऊस हा या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. परंतु कारखानाच बंद असल्यामुळं त्या ऊसाचं करायचं काय हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. शेतकरी सभासद जे आहेत किंवा त्या परिसरातले आहेत, कारखान्याच्या परिसरातले आहेत, ते आपला ऊस वेगवेगळ्या कारखान्यांनी न्यावा यासाठी प्रयत्न करतात. अनेकदा त्यांना ते पाठवण्यामध्ये तो ऊस घेऊन जाण्यामध्ये दिरंगाई होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. परंतु जर महांकाली कारखाना सुरू झाला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं तो अतिशय हक्काचा असा कारखाना होणार आहे. किंबहुना तो परिसरातल्या विकासाच्या दृष्टीनंच शेतीच्या विकासाच्या दृष्टीनंच हा कारखाना स्थापन झालेला होता. ज्या वेळेला लोकनेते राजाराम बापू पाटील यांचे 2 अतिशय निकटवर्ती असे सहकारी, एक म्हणजे नानासाहेब सगरे आणि पंडितराव जाधव यांनी पुढाकार घेऊन महांकाली सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. वास्तविक त्या काळामध्ये कवठे महांकाळसारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये साखर कारखाना काढायचा हाच मोठा एक धाडसाचा प्रयोग होता आणि तो प्रयोग त्यावेळेला नानासाहेब सगरे आणि पंडितराव जाधव यांनी प्रत्यक्षात आणून दाखवलेला होता. मी स्वतः या कारखान्याच्या उद्घाटनाच्या वेळेला हजर होतो. त्यावेळेला या कारखान्याच्या एकूणच उभारणीमध्ये जसं नानासाहेब सगरे, पंडितराव जाधव यांनी राजाराम बापूंच्या प्रेरणेनं मोठा पुढाकार घेतला, त्याचबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाण यांचेही आशीर्वाद या कारखान्याच्या पाठीशी होते. मी स्वतः शंकरराव या कारखान्याच्या कार्यक्रमासाठी आलेले होते तेव्हा तो कार्यक्रम कव्हर करण्यासाठी एक पत्रकार म्हणून हजर राहिलेलो होतो. शंकरराव चव्हाणांनी नेहमीच या कारखान्याकडे एक सकारात्मक दृष्टीनं पाहिलं, दुष्काळी भागातला एक प्रकल्प म्हणून पाहिलं. परंतु ज्या वेळेला हा कारखाना सुरू झाला त्यावेळेपासून दुष्काळाची तीव्रता वाढायला लागली आणि नानासाहेब आणि पंडितराव या दोघांनी खूप धडपड केली हा कारखाना चालवण्याची. त्यानंतर थोडासा ऊस उपलब्ध व्हायला लागला. कर्नाटकातून थोडाफार ऊस उपलब्ध व्हायला लागला हा कारखाना मल्टीस्टेट असल्यामुळं. आणि नंतर मग नानासाहेबांचे चिरंजीव विजय सगरे यांनी हा कारखाना चालवण्याचा खूप आटोकाट प्रयत्न केला. परंतु नंतर ऊसही कमी पडला, व्यवस्थापनातल्या काही चुका झाल्या आणि कारखाना अखेरीला बंद पडला. गेली 8 वर्ष कारखाना बंद आहे. म्हणजे ज्या वेळेला ऊस नव्हता त्यावेळेला हा कारखाना सुरू झाला आणि आता ऊस आहे पण कारखाना सुरू नाही अशी महांकाली कारखान्याची अवस्था झालेली आहे. आता या कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं कारखाना सुरू व्हावा किंवा सुरू होण्यास चालना मिळावी अशी लोकांची अपेक्षा आहे. साहजिकच कारखान्यावर मोठं कर्ज आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यातच जो हा कारखाना आहे. कारखान्याच्या जमिनीचा मोठा विषय वादग्रस्त ठरलेला आहे. असे अनेक विषय आहेत. परंतु हा कारखाना सुरू व्हावा यासाठी असं दिसतंय की वारणा उद्योग समूह आहेत, सहकारी उद्योग समूह आहेत, त्याचे जे प्रमुख आहेत आमदार विनय कोरे यांनी पुढाकार घेतलाय. त्यांचे सहकारी सांगली जिल्ह्यातले जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांनी सुद्धा यासाठी पुढाकार घेतलाय असं दिसतंय. नुकताच त्यांचा मेळावा झाला. त्याआधी कारखाना बचाव समितीचा सुद्धा मेळावा झालेला होता आणि त्याच बाजूने सुद्धा मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते नेते त्या समितीतर्फे निवडणूक लढवण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत. विनय कोरे, समित कदम, कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे
आणि शंतनू सगरे वगैरे प्रयत्न करतायत की हा कारखाना पुन्हा सुरू व्हावा आणि स्वतः विनय कोरे सावकार यांनी असं जाहीर केलं की हा कारखाना आम्ही सुरू करू आणि तो प्रत्यक्ष स्वतंत्रपणे सुरू करू, म्हणजे कुणाच्या तरी वतीनं कुणाचं तरी युनिट म्हणून तो कारखाना सुरू न करता तो स्वतंत्रपणे सुरू करू असंही आमदार कोरे यांनी त्यावेळेला आश्वासन दिलं. समित कदम त्यांच्याबरोबर आहेत. कदाचित समित कदम आणि आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच महायुतीचं सरकार ह्याच्यामध्ये त्यांचे विनय कोरेंचे सावकारांचे सुद्धा खूप चांगले संबंध आहेत. त्यामुळे कदाचित कारखाना सुरू होण्याची आता शक्यता वाढलेली आहे. परंतु ही जी निवडणूक आहे कारखान्याची त्याच्यावरती या कारखान्याचं बरंचसं भवितव्य अवलंबून आहे. या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जसा अध्यक्षा अनिता सगरे किंवा अन्य गट जे आहेत किंवा विनय कोरे आहेत, समित कदम आहेत, हे जसे पुढाकार घेत आहेत या निवडणुकीसाठी पॅनल बनवण्यासाठी, त्याचबरोबर आमदार रोहित पाटील यांचा सुद्धा मोठा रोल याच्यामध्ये राहणार आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार यांची सुद्धा मोठी भूमिका याच्यामध्ये राहू शकते, कारण त्यांचेही सभासद आहेत. माजी खासदार संजय काका पाटील यांना मानणाराही एक वर्ग आहे. जिल्हा बँकेचे संचालक असलेले सुरेश भाऊ पाटील यांनाही मानणारा एक मोठा वर्ग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य जे आहेत संजय बनसोडे यांना सुद्धा मानणारा एक मोठा वर्ग या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. संजय बनसोडे यांचा कारखान्याशी आणि एकूणच कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सुद्धा सातत्यानं सलोख्याचा गेल्या काही वर्षामध्ये संपर्क राहिलेला आहे. त्यांचा जो रांजणी गट आहे जिल्हा परिषदेचा त्याच्यामध्ये सुमारे 7 ते 8 हजार सभासद आहेत या कारखान्याचे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमदार रोहित पाटील काय करणार, कारण आमदार आबा जे होते म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री आबा पाटील यांनी हा कारखाना सुरू व्हावा, तो कारखाना टिकावा यासाठी खूप प्रयत्न केले होते. तालुक्यामध्ये पाणी यावं यासाठी सुद्धा आबांनी प्रयत्न केले. तसाच प्रयत्न संजय काका पाटील यांनी सुद्धा केलाय. तसाच प्रयत्न अजितराव घोरपडे सरकार यांनी पण केलेला आहे. परंतु त्यामुळं रोहित पाटील यांची सुद्धा भूमिका महत्वाची ठरणार आहे. समन्वयातून जर पॅनल उभं राहिलं तर कदाचित निवडणूक टळू शकेल. काय होते आज आपल्याला माहित नाही, परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं हा एक अतिशय ऐतिहासिक असा कारखाना आहे. दुष्काळग्रस्त अशा पूर्व भागामध्ये उभारलेला, ज्या वेळेला उसाचं एक कांड सुद्धा नव्हतं त्या काळामध्ये हा कारखाना उभा राहिला. नानासाहेब सगरे आणि पंडितराव जाधव यांनी उभारला. त्यांचे अनेक सहकारी त्याच्यामध्ये सहभागी होते. ते त्यांच्या मदतीनं त्यांनी हा कारखाना उभा केला होता. आज या कारखान्याचं भवितव्य आता पणाला लागलेलं आहे. कारखान्याच्या जमिनीचा प्रश्न आहे, कारखान्याच्या कर्जाचा प्रश्न आहे, कामगारांच्या देण्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या काही देण्याचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न या निवडणुकीच्या निमित्तानं सुटणार का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशी आपण अपेक्षा करूया. ह्या कारखान्याची निवडणूक हा श्री महांकाली सहकारी साखर कारखाना दुष्काळग्रस्त अशा पूर्व भागातलं एक विकासाचं केंद्र आहे. ते पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू व्हावं. आणि मी स्वतः हा कारखाना चांगला चाललेला पाहिलेला आहे. दुष्काळाचे काळ असताना सुद्धा नानासाहेब सगरे आणि पंडितराव जाधव ह्या दोघांनी सुद्धा चारा छावण्यावर सुद्धा सुरू करण्यामध्ये त्यावेळेला पुढाकार घेतलेला होता. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. शिवाजीराव बापू शेंडगे माजी मंत्री यांचाही मोठा सहभाग ह्या कारखान्याला मदत करण्यासाठी होता. जयसिंगराव शेंडगे हे सुद्धा पॅनल बनवण्यासाठी प्रयत्न करतायत. पाहूया नेमकं काय होतंय ते. एकूण सगळं राजकारण जर पाहिलं तर त्या राजकारणातून एक चांगलं फलित निर्माण व्हावं आणि हा महांकाली सहकारी साखर कारखाना पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरू व्हावा. आता ऊस उपलब्ध आहे, पाणी म्हैसाळचं आलेलं आहे. कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये आता दुष्काळाचं सावट थोडंसं कमी झालेलं आहे. त्यामुळं ऊस उपलब्ध होऊन हा हक्काचा कारखाना महांकाली कारखान्याच्या सभासदांचा सुरू व्हावा, अशीच सगळ्या सभासदांची आणि सभासद नसलेल्या शेतकऱ्यांची सुद्धा, तालुक्यातल्या आणि तालुक्याच्या परिसरातल्या शेतकऱ्यांची सुद्धा अशीच इच्छा आहे, अपेक्षा आहे. पाहूया नेमकं काय होतं ते. आमचं हे रागरंग.com ही जी YouTube वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.